उन्हाळ्यात शरीराला थंडगार आणि मनाला तृप्त करणारं, सोबतच उन्हाळ्यात पचनसंस्थेला परिपूर्ण आरोग्यदायी असं पेय म्हणजे थंडगार ताक. बरं, इथं एक महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या आरोग्यासाठी जसं ताक आवश्यक आहे, तसंच परिपूर्ण ताक बनवण्यासाठी ताकाचा मसाला बनवणं आवश्यक आहे. हॉटेलमध्ये मिळतं ना, त्याहीपेक्षा चवदार थंडगार आरोग्यदायी ताक अगदी चुटकीसरशी बनवायचं असेल ना, तर त्यासाठी ताकाचा मसाला कसा तयार करायचा ते पहा. याआधी हर्षदास फूड किचन चॅनलला सबस्क्राईब करा. असा परफेक्ट ताकाचा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम एका जाडबुडाच्या कढईमध्ये मीडियम गॅसवर पोहे खातो ना त्या चमचाने 4 चमचे रेग्युलर वापराचे जिरे घ्यायचे. पोटाला थंडावा मिळण्यासाठी, पचनासाठी, वजन कमी करण्यासाठी जिरे आवश्यक आहेत. ताक अगदी टेस्टी बनवायचं असेल ना, तर 2 चमचे भरून कसुरी मेथी घ्यायची. कोणतीही रस्सा भाजी बनवताना कसुरी मेथी हातावर चोळून घाला, रेस्टॉरंट स्टाईल चव येते. 2 चमचे धने घ्यायचे. धने पचन सुधारणे, वजन कमी करणे, इम्युनिटी बूस्टसाठी फायदेशीर आहेत. चवदार मसाल्यासाठी आणि पचनासाठी कच्ची बडीशेप 1 चमचा घ्यायची. गॅस अपचन सुधारण्यासाठी अर्धा चमचा ओवा घ्यायचा. 8 ते 10 काळी मिरी घ्यायची. काळी मिरी पचनास मदत करते, वजन नियंत्रण यासोबतच शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकते. आता गॅस चालू करायचा. मीडियम गॅसवर अगदी 1 ते 2 मिनटं हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले परतत असतानाच ना, मसाल्याचा जो सुगंधित वास असतो तो यायला लागला की मसाले भाजत आले आहे असं समजायचं. खूप भाजे ना की ताकामध्ये मसाल्यांची चव कडवट लागते. तुम्ही पाहिलं असेल, सर्व मसाले एकत्र घेतल्यानंतरच मी गॅस चालू केला आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटातच मसाले भाजत आले की गॅस बंद करायचा. थोडं थोडं करून असं लहान मिक्सरच्या भांड्यातून बारीक अशी पूड करून घ्यायची. पूड करण्यापूर्वी 2.5 चमचे चाट मसाला यामध्ये घालून घ्यायचा. 1.5 ते 2 चमचे सुंठ पावडर घालायची. सुंठ पावडर नसेल ना तर ताकातच 1.5 इंच आल्याचा रस घालायचा. पाव चमचा हिंग पावडर घालायची. 1 चमचा सैंधव मीठ घालायचं. 1 ते 2 बॅचमध्ये फिरून मिक्सरमधून याची बारीक अशी पूड करून घ्यायची. मसाला पूड बनवत असताना ना, मिक्सरचं भांडं कोरडं असलं पाहिजे, मसाला नंतरनं खराब होणार नाही. पहा, अशी 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरून घेतल्यानंतर बारीक अशी पूड तयार केलेली आहे. असा हा सुगंधित मसाला अगदी 2 ते 3 महिने टिकतो. शिवाय तुम्ही जर हे काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना, तर 6 ते 7 महिने आरामशीर टिकतो. फ्रीजशिवाय वरती 2 ते 3 महिने आरामशीर टिकतो. कोणतेही सरबत किंवा चाट बनवून जर तुम्ही खाणार असाल तर हा मसाला तुम्ही वापरू शकता. असा सुगंधित पाचक ताक मसाला एकदा बनवून पहा. घरच्या घरी चुटकीसरशी मसाला ताक तयार करता येतो. आता यापासून घरच्या घरी मसाला ताक तयार करण्यासाठी इथं मी 250 ग्रॅम मलईचं घट्ट दही घेतलं आहे. शक्यतो दही ताजं आणि गोडसर घ्यायचं. 4 ग्लास मठ्ठा बनवण्यासाठी अर्धा लिटर पाणी घ्यायचं, म्हणजे 3 ग्लास माठातलं थंडगार पाणी मोजून घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी देखील घालू शकता. दही गुणानं कसं गरम असतं. पाणी घालून असं पातळ करून घ्यायचं आणि त्याचं ताक करून घ्यायचं. हे शरीरासाठी अत्यंत थंड असतं. छान असं रवीनं 2 ते 3 मिनटं ताक घुसळून घ्यायचं. तुमच्याकडे जर रवी नसेल ना, तर मिक्सरच्या ज्युसरचं भांडं असतं त्यातून असं एकजीव करून घ्यायचं. आता हे घुसळत असताना बघा, वरती बुडबुडे किंवा लोण्यासारखा पातळ थर जमायला लागतो. अगदी 5 मिनिटामध्ये बघा असा लोण्याचा तुम्ही पाहू शकता वरती थर जमा झालेला आहे. आता इथं आपल्याला असं म्हणता येईल की बटर ताक आपण तयार केलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल ना, तर ताकाला हलकीशी तिखट चव येण्यासाठी 2 हिरव्या मिरच्यांचे बारीक असे काप कट करून घालायचे. यामुळं ताक अगदी चवदार लागतं. पचनासाठी आणखी एक जिन्नस आहे, तो म्हणजे पुदिना. अशी पुदिन्याची ताजी पानं जर मिळाली ना, तर ती हाताने कुस्करून घातले तर गॅस, अपचन अशा समस्या कमी होतात. पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यानं त्वचेचे आरोग्य सुधारते. शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता बघा, यामध्ये आपण बनवलेला ताकाचा मसाला तुम्हाला जसा लागेल तसा यामध्ये घालून घ्यायचा. छान असं एकजीव करायचं. वरतून टेस्ट येण्यासाठी साधं मीठ आपल्याला यामध्ये छोटा चमचा घालून घ्यायचं आहे. अर्धा छोटा चमचा घालायचा. सजावटीसाठी 2 ते 3 काड्यांची ताजी कोथिंबीरीची पानं कट करून यामध्ये घालायचे. खूप जास्त कोथिंबीर घालायची नाही. हे सर्व जिन्नस यामध्ये एकजीव होण्यासाठी पळीनं किंवा रवीनं चांगलं घुसळून एकत्र करून घ्यायचं. तयार आहे असं थंडगार मसाला ताक. आता पाहुणे मंडळी घरी आल्यास किंवा तुम्हाला आवडत असल्यास असे खारी बुंदी घालून दुकानामध्ये मिळतो ना, असं मसाला ताक तुम्ही सर्व करू शकता. कशी वाटली मसाला ताकाची रेसिपी मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी भेटूया पुढील भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.